पोपट केकाने केकन. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोपरगावमध्ये जोरपाटोचाच एरियातून येऊ. हां, केकाने काका यांनी पोपट केकाने यांनी फोन केला काकांनी. ते कोंबड्याची शेड वाटतं, त्यांचं शेडमध्ये मित्रांनो बघू शकतो साप 2 ठिकाणी अटकलेला आहे. तर उंदरा बेडकाच्या शोधामध्ये हा साप आलेला असावा इथं. तर बघू शकतात कशा प्रकारे अटकलेला आहे. तर आपल्याला ती बाहेरची बाजूची जाळी काढून जाळीमध्ये अटकलेला आहे. तर बाहेर हा बिनविषारी वर्गातला धामण जातीला साप आहे, पण मग आता तो भक्ष्याच्या शोधामध्ये झालेला असेल. पण आता त्याला बाहेरूनच आपल्याला आतून तर काय काढता येणार नाही. बाहेरच्या बाजूने आपण त्याला कट करून पकड लागणार आपल्याला. पकड कर आणि हिरवी नेट काढून आपण काढू त्याला बाहेरच्या बाजूने. बस आणि गुन्हे असेल द्या कुठेची पकड आणते. मित्रांनो आपण नेट काढावं लागेल. बघू शकता याच बाजूने येतो. 2 ठिकाणी आपल्याला अशी बाहेर काढावं लागेल. मी पण पकड द्या फक्त स्टार कट करायला. अटकल्यामुळं थोडीशी नॉर्मल ते जखम नाही, अजून थोडी फार जखम झालेली. आपण त्याला हळद करून टेम्पररीला काही जास्त काही थोडी जास्त जखम झालेली. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे तो धामणजातला आतमध्ये उंदराच्या शोधामध्ये काही कोंबड्याचं पिंजऱ्याचं हे होतं ना पहिलं. मध्ये झाली तर जखम झाली. तारीमुळे जखम झाली. तारीमुळे आता ती तिचा जीव आहे ना थोडीशी झालं, पण ते रक्त पुढे सरकार पोरं जखम झाली लागणार नाही. नाही काही नाही, तसं नाही होत काही. साप जगतो, सापाला जास्त जास्त पातेला नाही ओरडली. पातेला खाली फिट करून नाही. कोंबड जाळी म्हणजे ती कोंबड जावी ना आतमध्ये. तेव्हा तू खाली पातेला येऊ का ही पकड घेऊ बंद. तर मित्रांनो आपण त्या सापाला बाहेर काढले, थोडीशी जखम झालेली तुम्ही बघू शकतात. तिला आपण आहे ना जे एवढं काही जास्त प्रमाणात नाही, पण मग तिला आपण हळद वगैरे लावून क्लिअर करू. तिला बिनविषारी वर्गातला धामण आहे, बघू शकतात. घरचे पण सोबतच आहे. आम्ही थोडंसं दर्शनासाठी श्रावण महिन्यामधला हळद लावते एक तार लागली ना त्याला गुन्ह्यांना
एकच गोणी देते गोणीच घालायला दोन तोंड बांधायला हळद टाक पप्पाच्या हातात. हात वाटत हातात टाक ना. टाक ना, टाक की. वाटी उलटी वाटी कर वाटी ना. वाटीत कर उलटी जास्त प्रमाणात मित्रांनो जखम नाही ती हळदी ना ती जखम धरून जाईल त्या तारीख नॉर्मली अटकलेली होती हळद टाकायचं. ते दामणीमुळं ते तिथं ठेव. त्याला पब्लिकला कॅचअप कर. आपण त्याला जखमीला जी हळद लावली तर त्याच्यामुळे काही ते सापाला काही कोणती जास्त हे होणार नाही त्रास. दे रे मोबाईल ठीक आहे. क्लिअर आहे ती जो काही होणार नाही तिला. नॉर्मली तिला ते स्किन वजे या खवल्यावर जे अटकलेलं पुढे जवळ मी जे कवल्यावर जे अटकलेलं होतं याच्यावर ना ते अटकलेले स्किनला एवढं काही होणार नाही तिला. क्लिअर होऊन जाईल तिचं ब्लडिंग काही होईल नाही तिला. मित्रांनो ह्या सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा काही समजचे. धामण जातीला साप आहे. या सापाला कुठल्या प्रकारचा काटा बिकटा नसतो आणि कोणत्या प्रकारची काही म्हशीला वेडा घालून दूध बीत पित नाही. खाली साप उंदीर बेडूक खाण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला आता तिथे बंद पडलेलं पडीत येते पडीत आहे ना भरपूर दिवसापून. पण मग उंदरं तिथं जिथं सामान स्टोरेज असतं ना तिथं उंदरं असतात. त्या उंदराला खाण्यासाठीच साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत असतो. आपण व्यवस्थित त्याला कोणी टाकू आणि काही वेळात पॅर राहण्याच्या दिशेने सोडून देऊ. जर का आपल्या परिसरात असे काही साप आढळले तर जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा. साप वाचवा आणि सर्प वाचवा आणि सर्पदंश टाळा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.